गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे निवांत लाईफ या यूट्यूब चॅनलवरील अजून एका नवीन भन्नाट अशा व्लॉगमध्ये। आत्ता आपण आहोत लोणावळ्याजवळील आंबेवली येथे असणाऱ्या ग्रीन लश व्हॅली येथे। यावर्षी या भागामध्ये कारवीची फुले उगवली आहेत। कारवीची ही सुंदर फुले 7 वर्षातून एकदा उगवतात। चला तर मग आपण जाऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कारवीच्या दुनियेमध्ये। हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुमचा कुठलाही भाग मिस होणार नाही। या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपण निघालो आहोत ओल्ड मुंबई पुणे हायवेवरून टुवर्ड्स मुंबई। आता आपण लोणावळ्याच्या अगदी जवळ आलो आहोत। ओल्ड हायवे आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे। आता आपण लोणावळा सिटीमध्ये जस्ट एंटर करत आहे। आपल्याला इथून सरळ जात राहायचे आहे। पुढे गेल्यावर आपल्याला डाव्या बाजूला लोणावळा वाहतूक पोलीस चौकी दिसेल, तेथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे। सरळ पुढे आल्यावरती आपल्याला एक सर्कल दिसेल, त्या सर्कल वरून आपल्याला राईट घ्यायचा आहे आंबेवलीकडे जाण्यासाठी। आपल्याला उजव्या बाजूला जो दिसत आहे तो आहे प्रसिद्ध असा लोणावळा तलाव। तुम्ही इथून बघू शकताय लोणावळा लेकचा मस्त असा व्ह्यू। चला तर मग आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया टुवर्ड्स आंबेवली। इथून जात असताना आपल्याला डाव्या बाजूला भुशी डॅम बघायला मिळते। सो जर तुम्हाला भुशी डॅमला यायचं असेल तर हाच रोड आहे। इथून आपल्याला सरळ जात राहायचे आहे। आंबेवलीला जाण्याच्या अगोदर आपल्याला इन बिटवीन टायगर्स पॉइंट लागेल, त्यालाच लॉयन्स पॉइंट असेही म्हणतात। तो देखील प्रसिद्ध असा टुरिस्ट पॉइंट आहे। आता आपण पोहोचलो आहे टायगर पॉइंटला। उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता। टायगर पॉइंट वरून पुढे आल्यावरती आपल्याला हा एक वळणावळणांचा पॅच लागतो। हा स्पॉट खूपच मस्त आहे। इथे गाडी चालवायला खूप भारी वाटते। हा स्पॉट आपण पास करून जसे पुढे जाऊ तसे रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला कारवी
आणि सोनकीची फुले पाहायला मिळतात. आपल्याला जिथे जायचे आहे तो पॉइंट अजून इथून पुढे आहे. आपण इथे शॉर्ट ब्रेक घेतोय. जास्त वेळ नाही थांबायचं. जस्ट फुलं उगवली आहेत. पाऊला ऑटोमॅटिक फुलांच्या दिशेने वळली म्हणून थांबलो. समोरच्या डोंगरावर आपल्याला बघायला मिळत आहेत कारवीची झुडपे. मध्ये मध्ये आपल्याला सोनकीची फुले देखील पाहायला मिळत आहेत. तसं बघितलं तर हा पूर्ण कातळकडाच आहे. पावसाळ्यात ह्याच्यावर गवत उगवलेलं आहे आणि त्याच्यातच विविध प्रकारची फुले बघायला मिळत आहेत. सात वर्षात मिळणारं फुल मी तर पहिल्यांदाच बघतो. तर हे आहे कारवीचे फूल, जे की 7 वर्षातून एकदा उगवते. इथे ढग अक्षरशः जमिनीवर उतरत आहेत. तुम्ही बघू शकता किती ढग खाली आले आहेत. मित्रांनो, तुम्ही अजून जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा या चॅनलवर फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओज या चॅनलवर बघायला मिळतील. चला, इथला शॉर्ट ब्रेक संपवून आता आपण जाऊया आपल्या मेन पॉइंटकडे. आपल्याला आपली जर्नी सरळ चालू ठेवायची आहे. पुढे आल्यावरती आपल्याला 2 रस्ते व्ही शेप मध्ये दिसतील. त्या पॉइंटचे नाव आहे घुसळखांब नाका. जो रस्ता सरळ राईट साईडला जातोय त्या रोडने आपल्याला आंबेवलीकडे जायचं आहे. आंबेवलीच्या रोडला इन बिटवीन आपला पॉइंट आहे तो. इथून आपल्याला जिथे जायचे आहे तो पॉइंट ग्रीन लश व्हॅली इथून फक्त अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आपण पोहोचलो आहोत आपल्या आजच्या डेस्टिनेशनला. पार्किंगचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही. पार्किंगसाठी मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध आहे. आपण पोहोचलो आहोत कारवीच्या जगात. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कारवीच्या या अद्भुत अशा नयनरम्य दुनियेमध्ये. इथे आल्यावर तुम्ही घोड्यावर बसून कारवीच्या फुलांसोबत आपला फोटोशूट करू शकता.
कारवीच्या फुलाचे बॉटनिकल नाव आहे स्ट्रॉबिलॅथेन्स कॉलोसा. कारवी फ्लॉवर हे एक दुर्मिळ झुडूप असून ते प्रामुख्याने पश्चिम घाटातील सखल टेकड्यांमध्ये आढळते. कारवीची ही फुले महाराष्ट्रात अन्य ठिकाणी देखील बघायला मिळतात, जसे की साताऱ्यातील कास पठार, महाबळेश्वर जवळील टेकड्या, रतनगड, राजगड इत्यादी किल्ले आणि मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. कारवीची लाईफ सायकल ही 7 वर्षांची आहे. कारवीची झुडपे दरवर्षी फक्त पावसाळ्यात जिवंत हिरवीगार असतात आणि त्यानंतर फक्त त्यांचे कोरडे दाणे उरतात. ही प्रक्रिया 7 वर्षांपर्यंत पुनरावृत्ती होत राहते, परंतु 8व्या वर्षी फुलांचे ब्लूमिंग होऊन ही वनस्पती फुलांनी मोठ्या प्रमाणात बहरून जाते. कारवीच्या कळ्या गुलाबी पांढऱ्या रंगाच्या असतात. कारवीची फुले जांभळ्या रंगाची असून त्यामध्ये आपल्याला लॅव्हेंडर आणि गुलाबी रंगाची छटा बघायला मिळते. यंदा कारवीला बहर आला आहे, म्हणूनच आपण निसर्गाचा अद्भुत नजारा अर्थात कारवीचा बहर बघण्यासाठी आज इथे आलो आहोत. आपण सुद्धा माझ्याबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून निसर्गाचे हे सौंदर्य बघून डोळे तृप्त करून घ्यावे. हा व्हिडिओ 24 सप्टेंबर या दिवशी रेकॉर्ड केला गेलेला आहे. कारवीची बहर ह्याच्या अगोदर 1 आठवडा आलेली असून इथून पुढे साधारण 1 आठवडा कारवी राहणार आहे. जर आपल्याला कारवीचा बहर पाहायचा असेल तर आपण या ठिकाणी लवकरात लवकर येऊन त्याचा अनुभव घ्यावा. आपण जेव्हा येथे व्हिजिट करता तेव्हा कृपया आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा. मी असे बघितले की बरेच जण बुलेट्स, मोठ्या कार्स झाडांवरती घालून निवांत त्याच्यावरती झोपून फोटोग्राफी करत असतात. कृपया आपण असे करून झाडांची लाईफ सायकल डिस्टर्ब करू नका. झाडांमधून चालण्यासाठी नैसर्गिकरित्या पायवाटा तयार झालेल्या आहेत, त्याचाच वापर करून आपण चालावे. झाडांना तुडवत कृपया आपण त्याच्यावरून चालू नये. चला आता आपण निवांत बसून कारवीच्या फुलांचे मनमोहक रूप पाहूया. आपण आज उद्या एवढ्यात जर का या प्लेसला व्हिजिट करणार असाल तर जाण्या अगोदर तुम्ही खात्री करून घ्या, कारण 2 दिवस भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांबरोबर आणि नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. आणि निवांत लाईफ या यूट्यूब चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे फ्री आहे. थँक्यू कारवी. या वर्षीचा तुझा हा बहर बघण्याचे भाग्य माझ्या नशिबी होते. तुझे हे अद्भुत असे रूप बघून मन अगदी भरून गेले आहे. थँक्यू.